प्राप्त काळे उठून गेला पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी त्या संसारामध्ये तद्वत राहावं लागतं। अरे पाहता पाहता हे आयुष्य तुझं निघून जाईल आणि निघून जाऊन गेल्यानंतर काय मग आई काय करावं तू काय कर गुरु कर। कोणता गुरु कराव जा त्या ठिकाणी गवताची मुळी घेतो डोक्यावर तो साधू तुला गुरु कर। त्यांनी पाहिलं आणि ठीक आहे म्हणला ह्याच्या राणीनं ऐकलं अरे म्हणले ही माय नाही ही चांडाळी नाही स्वतःच्या मुलाला संन्यास घेऊ पाहते आमचं कसं होईल। ऐकलं महाराज ऐकल्याबरोबर निघाल्यानंतर रात्यातच त्याने काय केलं एक खड्डा खांदला आणि त्या खड्ड्यामध्ये जालिंद्रनाथाला फोडून टाकलं आणि इकडं कानिपनाथ आणि गोरक्षनाथ 12 वर्ष झाल्यावर आपण आपल्या गुरुचा शोध करू लागले। ही गुरु परंपरा सांगितली। गुरु परंपरा सांगत असताना अरे एका जागावाले आता आपण महाराज जे हरी बाबा कुठले बुवा कुठले हे म्हणते मळच गाव कोणी म्हणतं माजलं गाव बर मग असं ओळखी निघत असतात। ओळखी निघाल्यानंतर तुमचे शिष्य कोण मग गोरक्षनाथांनी सांगितलं आमचे गुरु महाराज मच्छिंद्रनाथ। तुमचे कोण जालिंद्रनाथ। त्या कानिपनाथानं सांगितलं आणि दोघं शोधायचे कोणाला आपल्या गुरुला। कानिपनाथ कोणाला शोधतात आपल्या गुरुला। मच्छिंद्रनाथ कोणाला शोधतात आपला गोरक्षनाथ आपल्या गुरुला। आणि पाहिल्याबरोबर या ज्याले कानिपनाथाला माहित होतं याचे गुरु कुठे आणि त्याच ह्याला माहित होतं आपल्याचे गुरु कुठे। मग त्यांनी सांगितलं तुमचे गुरु या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठं स्त्री देशामध्ये आणि त्या स्त्री देशामध्ये जी काही स्त्री होती तिच्यापासून जी राजाची राणी होती त्या मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाने काय केलं त्या स्त्रीचं रूप धारण केलं। रूप धारण केल्यानंतर स्वरूप सुंदर झाली आणि मृदंग वाजवण्याचं काम केलं आणि त्या मृदंगातून गोड आवाज येऊ लागले काय चलो मच्छिंद्र गोरकाया चलो मच्छिंद्र गोरकाया। मच्छिंद्रनाथाला वाटलं गोरक्षनाथाचे शब्द ना गोरक्ष आलाय कुठून पाहिलं महाराज आणि पाहिल्याबरोबर मग गुरुला घेऊन जातात। खूप सुंदर चालतं आहे। मग मच्छिंद्रनाथ त्याच्यापासून मच्छिंद्रनाथाला एक पुत्राची प्राप्ती होती त्याचं नाव मीननाथ। मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ मीननाथ आणि एका झाडाखाली पाहिले आणि त्याच आंब्याचे झाड एकाला ताण लागली एकाला भूक लागली। मग म्हणजे आंब्याचे झाड आहेत ना ते आंबे जसे हलवायचं झाड जितके खाली पडते तितके पाडायचे जितके लागते तितके खायचे बाकीचे झाडाला लावायचे। परंतु महाराज एवढं त्यांनी पाहिलं पण त्यांची गुरुची शक्ती होती। गुरुच्या शक्तीमुळं त्यांना या प्राप्त झाली। तद्वत हेच मच्छिंद्रनाथ कानिपनाथ मग त्यांनी सांगितलं तुमचे गुरु कुठे तुमचे गुरु एका खड्ड्यामध्ये गोपीचंदन राजा गोपीचंद्रनाथ राजा मग आत्ताच्या आता एका क्षणात त्याचा बोध करतो पण बोध केलं जमन का मग गुरु भेटायचे नाहीत ना मग सामुपचाराने विचारावं लागतं आणि त्यांनी विचार गुरु शिष्यांची भेट झाली म्हणून नाथबाबा सांगतात अभंगाचं द्वितीय चरण।